कहाणी श्री हरतालिकेची। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वती मातेनं भगवान शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर कृपया मला सांगावं, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगावं. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात भगवान विष्णू आणि शिवश्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ असं व्रत आहे. ते मी तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. आता ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलंस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या मी कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात त्या ठिकाणी नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती भगवान विष्णूंना द्यावी, तोच तिच्यासाठी योग्य वर आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी घालण्यासाठी पाठवलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद मुनी तेथून श्री विष्णूकडे आले. त्यांना ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, आवडली नाही, तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं तुला रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे योग्य नाही, असा माझा ठाम निश्चय आहे. असं सांगून तू पुढे असं म्हणालीस, असं असून सुद्धा माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात तुला नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस होता. रात्री जागरण केलंस आणि त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यासाठी सांगितलं. तू म्हणालीस, हे भगवंता, तुम्हीच माझे पती व्हावे, याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलंस. मैत्रिणींसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तेथे आले. त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारणसुद्धा विचारलं. मग तू त्यांना सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. यालाच हरतालिका व्रत असे म्हणतात. या व्रताचा विधी असा, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचारे पूजा करावी आणि मनोभावे त्यांची प्रार्थना करावी.
नंतर ही कहाणी श्रवण करावी. या व्रतानं पापांपासून मुक्ती मिळते. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्यलाभ होतो. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या होतात. दारिद्र्य येते. पुत्रशोक होतो. कहाणीनंतर सुवासिनींनी यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी व या व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव.